साखर चौथ होती त्यामुळे सगळेजण जोगवा मागायला येत होते. चलो काय हे जोगवा नमस्कार, मी गौरी पाटील. तुमच्याकडे पण असा जोगवा मागितला जातो का? आमच्याकडे साखर चौथ असली की जोगवा मागून मग त्याच तांदळाचे खीर आणि मोदक बनवले जातात. सकाळी दिवा लावून घेतला आणि त्यानंतर ब्रँडसाठी एक रील शूट करायची होती, ती केली आणि दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली. उपवास होता त्यामुळे साबुदाणा आधीच भिजवून ठेवलेला, मग डाळ भात आणि भेंड्याची भाजी बनवली. तर बटाटे उकडून त्याची सालं काढली, मिरची कापली, साबुदाण्यामध्ये बटाटे, मिरची, जिरं वगैरे मिक्स केलं आणि वडे थापून घेतले. कढईत तेल गरम करून फ्राय केले, दह्यासोबत सर्व करून खाल्ले. संध्याकाळी तुळशीभोवती मांडव घालून घेतला, मग सारण पण रेडी केलं. मोदक बनवले, खीर बनवले, बाकी स्वयंपाक पण केला, पूजेची सगळी तयारी पण केली. साखर चौथ म्हणजे गणपती नंतरची पहिली संकष्टी. पूजा केली आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवला. सो दॅट्स इट. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा. पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय.